नमस्कार शेतकरी मित्रांनो. जवळपास 3 ते 3.5 वर्षांच्या प्रदीर्घ मंदीनंतर सोयाबीनच्या बाजारात अखेर एक मोठी आणि सकारात्मक हालचाल पाहायला मिळत आहे. ज्या सोयाबीनने गेल्या कित्येक महिन्यांपासून 4,500चा टप्पा ओलांडला नव्हता, तेच सोयाबीन आता 5,100 रुपयांच्या पुढे गेले आहे. पण या तेजीमागे नेमकं कारण काय? भाव खरोखर 5,500 रुपयांपर्यंत जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या वाढलेल्या भावाचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्याला होतोय की फक्त व्यापाऱ्यांना? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या या तेजीचं गणित सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्याची बाजार स्थिती. गेल्या 15 दिवसांत सोयाबीनच्या दरात जी झेप घेतली आहे ती थक्क करणारी आहे. 2 आठवड्यांपूर्वी सोयाबीन 4,600 ते 4,700 रुपये प्रति क्विंटलने विकले जात होते. पण आज अनेक बाजार समित्यांमध्ये हा दर थेट 5,100 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे केवळ 15 दिवसांत 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्याजिल्ह्यातील नाफेड केंद्रांवर हमी भाव 5,328 रुपये जाहीर झाला आहे. पण खुल्या बाजारात भाव वाढत असल्याने आता नाफेड आणि बाजार समिती यांमधील दरातील तफावत कमी होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात हे दर 5,500 रुपयांपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. भाववाढीमागील 4 मुख्य कारणे. ही तेजी अचानक कशी आली? याची 4 प्रमुख कारणे आहेत. उत्पादनात घट. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात अपेक्षेपेक्षा मोठी घट झाली आहे. बाजारात नवीन मालाची आवक आता मर्यादित आहे. खाद्यतेल उद्योगाची मागणी. सणासुदीचे दिवस आणि लग्नसराईमुळे खाद्यतेल कंपन्यांकडून सोयाबीनला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजार. जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि आयातीवर काही निर्बंध किंवा परिणाम झाल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनला महत्त्व प्राप्त झाले आहे. मर्यादित साठा. व्यापाऱ्यांकडे असलेला साठा आता हळूहळू बाहेर येत आहे आणि मागणी जास्त असल्याने दरांना आपोआप आधार मिळत आहे. 75% शेतकऱ्यांचे वास्तव. फायदा की तोटा? मित्रांनो, इथं एक कटू सत्य समोर येतंय. जरी भाव 5,100 झाले असले तरी याचा आनंद साजरा करण्यासाठी 75% शेतकरी आज शिल्लक नाही. का? कारण 75% शेतकऱ्यांनी आपला माल यापूर्वीच 4,300 ते 4,600च्या दरम्यान विकून टाकला आहे. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर मोठा असतो. उत्पादनाचा वाढता खर्च, डोक्यावर असलेलं कर्ज आणि साठवणुकीसाठी जागेचा अभाव यामुळे शेतकऱ्याला माल रोखून धरता आला नाही. परिणामी जेव्हा भाव कमी होते तेव्हा शेतकऱ्याने माल विकला आणि आता जेव्हा भाव वाढले आहे तेव्हा शेतकऱ्याचे हात रिकामे आहेत. याचा थेट फायदा साठेबाज आणि व्यापाऱ्यांना होताना दिसतोय, ज्यांनी कमी दरात माल खरेदी करून साठवून ठेवला होता. नाफेड खरेदी आणि पुढील अंदाज. ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही काही प्रमाणात माल शिल्लक आहे त्यांच्यासाठी नाफेड एक चांगला पर्याय ठरू शकतो. 5,328 रुपये हा हमी भाव सध्याच्या बाजारभावापेक्षा जास्त आहे. पण जर खुल्या बाजारात दर 5,500 वर गेले तर मात्र शेतकरी बाजार समितीला प्राधान्य देतील. सध्या व्यापाऱ्यांमध्ये मालाची खरेदी करण्यासाठी मोठी चढाओढ आहे, कारण त्यांना माहीत आहे की इथून पुढे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. भविष्यात काय करायला हवे? ही परिस्थिती आपल्याला काही धडा शिकवून जाते. दरवर्षी असं होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय करायला हवं? साठवणूक क्षमता वाढवणे. शक्य असल्यास वेअरहाऊस पावती योजनेचा लाभ घेऊन माल साठवून ठेवावा. बाजार माहिती. फक्त स्थानिक बाजार नाही तर जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवावे. गट शेती. शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येऊन विक्री केल्यास अधिक ताकद मिळते. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची ही तेजी संमिश्र आहे. ज्यांच्याकडे माल आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, तर ज्यांनी माल विकला आहे त्यांच्यासाठी हा एक धडा आहे.
तुम्हाला काय वाटतं? सोयाबीन 5,500चा आकडा पार करेल का? तुमच्या भागातील बाजार समितीमध्ये आज काय दर आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. शेतीविषयक अशाच सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.